नमस्कार, आज आपण तयार करतोय मस्त अशी झणझणीत चिलापी मच्छी फ्राय। चला तर मग मच्छी फ्राय कशी तयार करायची ते आपण पाहूया। त्यासाठी या ठिकाणी चिलापी मच्छी कापून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। त्याचबरोबर एक लिंबूचा रस घालते। लिंबाचा रस जास्त वापरायचा नाही, नाहीतर चवीला मच्छी आंबट लागेल। हळद व लिंबू व्यवस्थित असं मच्छीला चोळून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। जास्त मीठ घालायचं नाही, नंतर आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ वापरणार आहोत, त्यामुळे पुरेसंच मीठ ह्यामध्ये वापरायचे। मीठ व तिखट आपल्याला ह्याला लावून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। व्यवस्थित असं मच्छी मॅरिनेट करून घ्यायची आहे, साधारणतः अर्धा तास। जास्त वेळ नसेल तर 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट केली तरीही चालेल। दुसरीकडे आपल्याला वरचं कोटिंग तयार करायचं आहे। त्यासाठी ते 2 चमचे रवा घेतलेला आहे। रव्याच्या दुप्पट आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। म्हणजे 2 चमचे रवा घेतला असेल तर 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। ते घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। वरचं कोटिंग आपल्याला तिखट हवं आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये तिखट वापरलेला आहे। मच्छी तळताना आपल्याला जे कोटिंग तयार करायचे त्यासाठी बारीक रवा वापरायचा आहे, मोठा रवा वापरायचा नाही, नाहीतर मच्छीला तो चिकटला जात नाही। कोटिंग तयार करून झाल्यानंतर मच्छीला ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। मच्छी त्यामध्ये घोळवून घ्यायची आहे व्यवस्थित। सातारी भागामध्ये चिलापी नावाची मच्छी जास्त प्रमाणात मिळते व ती चवीला छान लागते, त्यामुळे आमच्या इकडे गावी हीच मच्छी तयार केली जाते प्रामुख्याने। मच्छीला तांदळाचं पीठ व रवा लावून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती ही मच्छी आपल्याला तळून घ्यायची आहे। जास्त पण तेल वापरायचं नाही किंवा कमी पण तेलाचा वापर करायचा नाही। मीडियम तेल आपल्याला ह्यासाठी वापरायचं आहे, जेणेकरून मच्छी आपली व्यवस्थित अशी क्रिस्पी तळली जाते। खालच्या बाजूने मच्छी तळून झाली की आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती मच्छी तळली तर छान अशा आतपर्यंत क्रिस्पी तयार होते। हाय फ्लेमवरती मच्छी तळत असाल तर मच्छी आपली नरम होते व खायला ती तेवढी छान लागत नाही। बोलता बोलता आपली मच्छीची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे। आता ही मच्छी आपल्याला काढून घ्यायची आहे। बाकीचे राहिलेले सगळे मच्छीचे तुकडे तशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत। छान अशी तयार होते, पटकन होते, जास्त वेळ लागत नाही। अशाच पद्धतीने तुम्हीही सुद्धा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा। मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे चिलापी मच्छी फ्राय। आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी पाहत राहा। मस्त खा आणि स्वस्त रहा। पुन्हा भेटूया अशा छानशा मस्तशा रेसिपी बरोबर। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।